काय बा तुला पगाराची गरज नाही. नाही नाही, पगार तर घेणार मी. पगार तर घे, पगार घेतलेला पर्याय नाही आहे. भारत को बचाना तर राष्ट्रीयता विचार मंच. नाही पण आम्हाला वाटते बाबा तू पगार घेशील नाही आणि एक रुपये पगारावर काम करशील. नाही नाही नाही, पगार तर फुल घेईन मी. फुल पगार. गव्हर्नमेंटच्या पुढे फॅसिलिटी घेईन मी. सिक्युरिटी तुला हे चालणार नाही का? दोन पोलिस दिले. नाही 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 नाही, जेवढी मोदी साहेबाला सुरक्षा नाही आहे त्याच्या मी 4 पट 10 पट सुरक्षा घेईन मी. पुरे कमांडो ए टू झेड आजूबाजूनं हलका नाही जावा का. त्याला माहीत आहे, सगळ्याला माहीत आहे. एकदा या खुर्ची बसला तर आय जेवून उतरते म्हणून खुर्चीवर, हे सगळ्यांना माहीत आहे. राजकीय लोकांना एकदा ह्या खुर्ची बसला ह्या उतरत नाही आय जीवन, हे सगळ्या लोकांनाही माहीत आहे. राजकीय लोकांना माहीत आहे. त्या साईडनं मग हेमा मालिनीची जयाप्रदा ह्या आहेत अजून. हो, त्या माय पेर आहे ना. त्याला पी ठेवशील. नाही, पी ए म्हणण्याचं म्हणजे त्या संसद म्हणजे त्याला मी गाईड करेन ना. पी ए म्हणजे त्यांना मी गाईड करेन ना. हिमाचल जया भारदाजीला आपको भाई भारत आपकी मदद में क्या काम होना चाहिए, क्या नहीं करना चाहिए, आगे प्रोग्रेस कैसा रहेगा अपना, भारत में कौन सी परिस्थिति आने वाली है, क्या देश को कैसे संभालना पड़ेगा. राष्ट्रीय मीटिंग घेईन ना मी. पगार नको घे. नाही, पगार घेईन. नाही पगार पगार तर घेईनच भाऊ. इकडला सूरज तिकड निघा तरी पगार तर घेईनच मी. हे तर सगळ्यांना माहीत आहे का, या पगार घेतल्याच्या राहत नाही म्हणून. 1500 रुपये महिना. 1500 नाही, 15 लाख बी घेऊ शकतो मी. सगळ्या लोकांना माहीत आहे. सगळे लोक पैसे घेऊन बसल्या. कारण मी भाऊ खंडारी जे आहे बा, ह्याच काही नाही काही देशाचं नियोजन करू शकते. लेकराबाद भरू करू शकते. आता लालबहादूर शास्त्री होते, त्याला फक्त 60 रुपये पगार होता. अगोदरचे नेते ना आणि आताचे नेते, पहिला प्रश्न यांना अजून काहीच माहिती नाही भारताबद्दल. पहिला मुद्दा, देशामध्ये येले काहीच मुद्दे माहीत नाही. पण तुला पगार काय पाहिजे साऱ्या फॅसिलिटी असल्यावर? पगार तर घेत नाही, पलत पाहिजे. पगार कोणी घेणार? मग याची सुरक्षाही करू, याला योजनाही बनवून देऊ आणि पगार बी नाही घेऊ. मग माझी सोन्यासारखी हिऱ्यासारखी जी बुद्धी आहे, हे काय मातीमोल करू काय मी?